सी ला 20% नफ्याने विकली तेव्हा बी ला 60 रुपये जास्त मिळाली हे सी पेक्षा, तर त्या वस्तूची आपल्याला मूळ किंमत किती? आता लक्षात घ्या बघा, 100 रुपयाला ती वस्तू ए न खरेदी केली असत, म्हणजे ए न बी ला 20% नफ्याने विकली, म्हणजे बी ची आपल्याला या ठिकाणी बघा निव्वळ जो काही नफा आहे बी ला तो 20 रुपये होतोय. परत बी न काय केलंय की सी ला त्या ठिकाणी बघा किती रुपयाला 20% नफ्याने विकली, म्हणजे आता हे 100 आणि हे 20 म्हणजे हिची किंमत किती आहे 120. भागाकारामध्ये या ठिकाणी बघा 100 0 0 हा 0 म्हणजे या ठिकाणी बघा हे किती मिळणार तुम्हाला 24 रुपये. आता सी ला मिळणारी वस्तू 24 रुपये आणि बी ला मिळणार या ठिकाणी 20, म्हणजे दोघांमधला जो काही फरक आहे तो फरक आपल्याला या ठिकाणी मिळतोय कितीचा 4चा, आणि 4 बरोबर बी ला जास्त किती मिळतात 60. तर तिची मूळ किंमत किती? तर मूळ किंमत आपल्याला माहिती किती आहे 100. कॅल्क्युलेशन करायचंय 100 गुणाकारात 60 भागाकारामध्ये 4. बघा 4 1 4 4 5 20 बरोबर 15 गुणाकार 100 म्हणजे किती मिळणार आपल्याला 1500. म्हणजे जी काही वस्तूची मूळ किंमत आहे ती किंमत आपल्याला किती मिळते इथं 1500. ठीक आहे, येते लक्षात? थांबू आपण.